क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ही स्पर्धा खरोखर एक चांगली स्पर्धा आपल्याला आयोजलेली आहे आणि ह्या आयोजलेल्या स्पर्धेचा आता सामना चालू होत आहे. तर बघूया. नक्कीच या ठिकाणी अजून एक विशेष सन्मान आपण करतोय. आदरणीय श्रीमान केशवदादा गोले यांचा विशेष सन्मान. चांभारगणी संघासोबत सातत्याने ते कापडे विभागात सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. 40+ ते प्लेयर आहेत, परंतु अजूनही त्यांचं क्रिकेट हे एखाद्या तरुणाला लाजवेल इतकं चांगलं क्रिकेट केशवदादांचा पाहायला भेटतं. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. या प्रणयजी आपल्या शुभ हस्ते केशवदादा गोले यांचा सन्मान आपण करतोय. माईची शाल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह असा हा स्वरूप असेल. भास्कर दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार करतोय, या सन्मान करतोय. विशेष सन्मान असेल. या केशवदादा या इकडे या. भास्करदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. नक्कीच कालपासून बरीच मेहनत त्यांच्या पोरांसाठी संघासाठी बरीच वर्ष केशवदादांना आम्ही पाहतोय. नक्कीच दादा तुमच्या प्रयत्नांना नक्कीच सातत्याने यश प्राप्त होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच. आणि आज 1 जून म्हटलं की नक्कीच आपण पाहतो वाढदिवसाचा सुद्धा वाढदिवस असणारा हा दिवस आज नक्कीच आपले दमदार आमदार ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपल्याला 10 धावा पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल, वेळ कमी घ्या आणि प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला ही सूचना असेल की तुम्हाला थोडंसं फास्ट खेळायचं. माझ्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतात रणजित सर, सुस्वागतम. नक्कीच कारण प्रत्येक ओव्हरचं समालोचन करतात ते म्हणजे माझे मित्र करण. खरोखरच एक चांगलं समालोचन चालू आहे. पण परंतु आपण हे कोकणातले आहोत आणि सह्याद्रीच्या खेड्यामध्ये वावरलेलो आहोत. मला वाटतं सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात आणि या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या या कलात्मकतेला वाव मिळावा आणि यासाठी अशी स्पर्धा आयोजित करावी आणि आपल्या समाज बांधवांनी एकत्र यावं अशी स्पर्धा आयोजित केली आहे. ती म्हणजे काळकाई नवलाई क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून. आणि मला वाटतं कोणत्याही प्रकारची वेळ नसावी आणि बघता बघता ती ट्रॉफी आपल्या डोळ्यासमोर भरावी अशी ट्रॉफी आपल्या डोळ्यासमोर भरत आहे. आणि अशी स्पर्धा आणि या स्पर्धेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि मला वाटतं 6 धावा मिळत आहेत. मला वाटतं सूरज मला गाईड करत खरोखर सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आणि नक्कीच आपण सह्याद्रीच्या वातावरणामध्ये वावरलेलो आहे. कारण पोलतपूर आणि पळशील हा एक आहे कोकणातले एक गाव आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या ट्रॉफीवर आम्हाला आमचं अधिराज्य गाजवायचं आहे. ह्या अनुषंगाने प्रत्येक संघाने आपापला खेळ दाखवलाय आणि आपण पराजित झालो तरीही या संघाचा आणि या स्पर्धेसाठी आपण नेहमी सपोर्ट करू शकतो अशी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी खरोखरच पंच, कॉमेंटेटर असेल, सूरज असेल, सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. नक्कीच सांगतो एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलंय. क्रिकेट जिवंत असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की आपण जरी कॉमेंटेटर असलो तर आपल्याला खेळाची संधी नसते. थँक्यू. पण क्रिकेटच्या माध्यमातून आणि हा पुन्हा एकदा चेंडू होता, चेंडू डॉट जातोय, निर्धाव चेंडू, बिंदी चेंडू फेकला जातोय आहे. चेक सर या ठिकाणी. आणि मला वाटतं इथून पुढे होणारा सामने खूप महत्वाचे असतील. एक चेंडू, निर्धाव चेंडू, खूप महत्वाचा चेंडू असणार आहे. आणि आता सुद्धा ह्या बॉलरने चेंडू टाकलाय निर्धाव. बरोबर सुंदर असं आपल्याला प्रत्येकाला आपल्याला पाहायला भेटतंय आहे. सर थँक्यू. नक्कीच या ठिकाणी अमित दादा जाधव हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी दाखल झालेत. मी दादाने विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर अलंकार जाधव
दरम्यान बाजूला बसून घ्यायचं. उमेश यांचा पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. एकही धाव मिळत नाही आहे. धाव संख्या स्थिर आहे. एकही धाव मिळत नाही. धाव संख्या किती होते? 17. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आणि हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बघूया चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने आणि झेल टिपला जातोय. अरे षटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॉल फिल्डरच्या हातामध्ये. अरे बंड्या काय झालं? आबा बाबा बाबा बाई, षटकार मारण्याला वाड्यावर घेऊन या. सो असे जरूर आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. नीलू फुले असतील, दादा कोंडके असतील आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील देखील बऱ्याचशा ॲक्ट्रेसचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळाला आहे. रणजित सरांद्वारे आपण या सकाळच्या सत्रामध्ये देखील ऐकला होता. मिमिक्री करणं सोपं काम नाही. एखाद्याचा आवाज काढणं आणि त्या ॲसेंटमध्ये, त्या आवाजाच्या शैलीमध्ये बोलणं ही सोपी गोष्ट नसते. वोकल इफेक्ट्स ज्यासाठी फार गरजेचे असतात आणि ते रणजित सरांकडे आहेत. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल होता पण इथे अपील ती उचलून धरली अंपायर्सने. येतोय डॉट बॉल आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावा. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मिनिस्टर नामदार आदरणीय भरत शेठ गोगावले यांचा देखील वाढदिवस आहे आणि साहेबांना संपूर्ण आमचा काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील ग्रामीण मिनी वर्ल्ड कपच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा. पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न विकेट किपर कडे चाललाय. रणजित सर, काय वाटतंय आजचा संपूर्ण दिवस तुम्ही मॅचेसचा अनुभव घेताय? आय थिंक हाय स्कोर 91 आहे आणि आज आपण 50 ते 60 धावा बऱ्याचशा मॅचेस मध्ये बघितला, खास करून 54 आकडा. या मॅच मध्ये किती वाटतं किती धावा बनतील? नक्कीच 54 हा खूप महत्त्वाचा आकडा असेल. जर गोलंदाजी केली तर नक्कीच हा खूप महत्त्वाचा आकडा होऊ शकतो. आणि आता मात्र झेल सुटतो. काव कॉर्नरच्या दिशेने झेल होता. हा जर झेल टिपला असता तर नक्कीच मॅच ऑन होती. कारण आपल्याला माहिती आहे. थँक्यू सर. यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलचील तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नगर पोलादपूर. दोन्ही कॅप्टन्स 3 ओव्हर नंतर आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच कारण आपल्याला माहिती आहे की झेल किती महत्वाचा असतो. कारण वर्ल्ड कप मॅच मध्ये व्ह्यू रिचर्ड यांचा झेलला, कपिल देवने झेल, त्याच्यानंतर श्रीसंतने T20 मध्ये झेलला झेल आणि सूर्यकुमार यादव याने झेललेला झेल. आणि हाही झेल त्याच पद्धतीचा असू शकतो. पण हा रिझल्ट दाखवतो मॅचच्या नंतर. आपण म्हणतो की मॅच झाल्यानंतर बाबा तू झेल सोडलीस मॅच गेली, हे बोलणं खूप सोपं असतं. पण त्या माणसाच्या हातामध्ये झेललेलं असतो ना, त्याची हवा गेलेली असते. लक्षात ठेवा. नक्कीच. आणि असा हा झेल होता आणि त्याची मॅच ऑन होती आणि मॅच जिंकण्याची संधी होती. खरं सांगतो सूरज की आता मला वाटतं हा जर झेल टिपला असता कॉर्नरला तर मला वाटतं खरंच हा कमबॅक करण्याची संधी होती. कारण आपल्याला माहिती आहे सुनील गावस्कर म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. आणि जर एखादा, आणि हा सुद्धा टोलेला चेंडू विकेट किपरांच्या, आणि मला वाटतं कमबॅक करण्याची संधी आली. जरी झेल सुटला असला तरी कमबॅक करण्याची संधी आली आणि ती संधी दिली गोलंदाजाने. आता काय वाटतंय, मला वाटतं एखाद्या वेळेला झेल सुटतो. आपला जो आपला खेळ चालू आहे तो पावसाळी क्रिकेटचा स्पर्धा आहे. एखादा झेल सुटू शकतो. आपला रबर बॉलचा आहे. एखादा झेल सुटला पण त्याच गोलंदाजाने जर का त्याच गोलंदाजीवर एखाद्या फलंदाजाला बाद केलं तर त्याची काय अचिव्हमेंट असू शकते? यालाच कमबॅक म्हणतात. आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. याच संघाने लास्ट मॅच मध्ये 72 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये कुठेतरी टॉप ऑर्डर ढासळते. चेक या ठिकाणी आविष्कार जाधव, आपण कुठे असाल या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. आविष्कार जाधव, नक्कीच पुन्हा एकदा दिवा शहरातील युवा उद्योजक रोहनभाई कदम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी दादाने विनंती करेन की आपण मुख्य स्पर्धेत त्यांना पण होऊन घ्या. नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभलंय. सर्वांचंच मनस्वी हार्दिक स्वागत. पण यानंतरची मॅच आणि नक्कीच या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आदरणीय भास्कर साहेब शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान नगर पोलादपूर तर दुसऱ्या बाजूला काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलचील यांच्या
मध्ये होणारी नेक्स्ट मॅच. काय जबरदस्त बॉलिंग चालली आहे या ओव्हरमध्ये. एकही मोठा फटका आल्याने महत्वपूर्ण बाब, कारण पावसाचे सरी नाहीत. असं वाटत होतं की फलंदाज हावी ठरतील गोलंदाजांवरती, पण 5 बॉलमध्ये काही मोठा फटका आला नाही. शेवटचा बॉल, इथे डॉट बॉल. यशस्वी षटकाचा खेळ संपलाय, कारण या ओव्हरमध्ये फक्त आल्या 5च धावा, 1 विकेट देखील आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला 22-3. आता है भाई, उठेगा नहीं उड जाएगा. आणि षटकार नाही बसला परंतु चौकार आपल्याला मिळतोय. आणि ही म्हणतात ना, संघाला एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने खेळ करतोय. जी पाहायला भेटते दरम्यान राईट मोरतो इकडे तुम्हाला आणि काव करण्याच्या दिशेने. अच्छा है, अच्छा है, बहुत अच्छा है. कम ऑन डीजे, बहुत अच्छा है डीजे, कम ऑन. भेटते दरम्यान पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू होतोय. चेंडू जाते विकेट किपर यांच्या हातामध्ये. एकही धाव मिळत नाही. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. हा सुद्धा सुरेख चेंडू आहे. गुडलेला टाकलेला चेंडू खाली बसतोय आणि विकेट किपर यांच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. थँक्यू. या ठिकाणी आमच्या गावच्या आदरणीय भरतदादा फाळके. ओ झेल करण्याची संधी आहे. पाहूया झेल होतोय का. आणि मला वाटतं फलंदाज बाद. नक्कीच भरतदादा फाळके हे सुद्धा दाखल झालेत. त्यानंतर विलास सकपाल हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप काल काय नावला क्रिकेट संघ पलचील आयोजित ही स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय भरतदादा फाळके असतील, त्यानंतर विलासजी सकपाल हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. दोन्ही पाहुण्यांचे, त्यानंतर जगनदादा हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. तर तिन्ही पाहुण्यांचे या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि नक्कीच या स्पर्धेचा रंग वाढवताना आपल्याला पाहायला भेटत आहे. सर्व पाहुण्यांचे मनस्वी हार्दिक स्वागत. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. नक्कीच मला वाटतं सूरज मोरे यांच्या माध्यमातून सत्कार समारंभ चालू आहे. परंतु एक म्हणतात की आपली क्रीडा स्पर्धा आहे आणि क्रीडा स्पर्धेमध्ये समजा एखाद्या वेळेस सूरज मोरे यांच्याकडनं एखादा सत्कार राहून गेला असेल तर त्यांना एक माफी करावी. एक नवोदित खेळाडू आहे आणि त्यांच्याकडनं एखाद्याचं नाव चुकून राहू शकतं, परंतु राग मानू नये. कारण का तर आपली स्पर्धा एक काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील आयोजित. आपण ह्यांना जर एखादा एक संघ मालकांना किंवा एखादा जर का स्वयंसेवक असतील त्यांना एक विनंती आहे की सूरज मोरे हे चांगल्या पद्धतीने कार्य करतात आपल्या संघासाठी आणि एखाद्याचं जर का सत्कार समार राहून गेला असेल तर त्यांना सूचित करणं ही त्यांची जबाबदारी आहे. ओके, पण एखादं जर राहून गेलं त्याचा राग मानू नये. कारण एखादी स्पर्धा असते, कुठलं नाट्य मंडळ असतं किंवा एखादं क्रिकेट स्पर्धा असते, एखाद्या वेळेला नाव राहून जातं, परंतु याचा राग मानू नये. पण स्पर्धा यशस्वी होणे यासाठी आपले तरुण हे तडफदारपणे प्रयत्न करत असतात आणि ह्या प्रयत्नामध्ये सगळेच जण
आपले असोसिएशन हे प्रयत्न करतात. नक्कीच नक्कीच माझे मित्र आहेत इथे, त्याने पण मला हात मिळवले आणि मला वाटतं माझे साथ देतं करण. आणि करण तर सांगतो मी, करण स्वतः जेवलेला पण नाहीये, कॉमेंट्री करतोय. कळलं का? मी त्याला सॉरी बोलेन, आता माझी पहिली ओळख आहे, पण नेक्स्ट टाइम कमीत कमी त्यांना जेवणाची व्यवस्था तरी करेन. परंतु आपली कॉमेंट्री करण्याची जी संधी आहे, एक आवड आहे क्रिकेटची, ती सोडत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटमधला समालोचक हा उत्कृष्ट हा क्रिकेट प्लेयर असतो. मला सुद्धा गेम खेळताना बघा, मला 6 बॉल टाका, मी सांगू शकतो. आणि दरम्यान आपल्याला अजून काय सामने खेळवायचे, लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानामध्ये. चला टॉस साठी या, टॉस साठी पाठवायचे एका बाजूला आहेत, असेल लक्षात संघ. ठेवा. इकडे Thank आपल्याला you, sir. स्पर्धा पार पाडायची आहे. रणजित सर थँक्यू. या ठिकाणी आपण टॉस साठी निमंत्रित करतोय. एका बाजूला कालकाई नवळाई क्रिकेट संघ पलचिल, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नगर पोलादपूर. त्याला दोन्ही कॅप्टन्स या त्वरित आणि आदरणीय श्रीमान भास्कर दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करत आहोत. हनुमाननगर पोलादपूर या कॅप्टन पाठवा त्वरित. कल्पेश मोहिते. फॉर्टीचं लक्ष, 40 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा येतात गणेशच्या. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर यांच्यामध्ये मॅच. संदीप आणि रवी आघाडीला दोघे. संदीपच्या बॅटमधून 2 धावा आणि पुढचाच बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटला षटकार. ओहो हो, काय चला, षटकार कॅप्टन या म्हणावा पटकन. लागेल. नक्की पलचिल आणि हनुमाननगर नक्कीच. पोलादपूर. 1 मिनिट सर. कल्पेश मोहिते चला या पटकन टॉस साठी या, कारण की आपल्याला कल्पेश मोहिते. नक्की चला या समीरदा. कल्पेश आलेले आहेत. आदरणीय श्रीमान भास्कर दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करत आहोत. एक महत्वाची मॅच, यजमान संघ विरुद्ध हनुमाननगर पोलादपूर. अक्षरशः पोलादपूर ते डोंबिवली असा प्रवास त्याने या दूरवरचा प्रवास करून आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक महत्वाची मॅच आणि नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण रोहनभाई कदम यांना पाहतोय, अजय कदम आणि भास्कर शिंदे यांना आपण पाहतोय. हेड इज अ कॉल आणि नक्कीच टेल आलाय. काय निर्णय असेल कल्पेशा? परंतु आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच आणि दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे एक विशेष सन्मान केला जाईल. युवा कीर्तनकार आदरणीय श्रीमान भरत फाळके यांचा विशेष सन्मान आपण करतोय. भरतजी फाळके यांचा सन्मान नक्कीच सकारात्मकते या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. नक्कीच सर्व पाहुणे आलेत, सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. या ठिकाणी विशेष सन्मान युवा कीर्तनकार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पलचिल गावची नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर जी पोचलेली मुले आहेत त्यातील एक हा छोटासा अंश कण आपल्याला पाहायला भेटतो. युवा कीर्तनकार भरतदादा फाळके यांचा यथोचित सन्मान ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण करतोय. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विशेष सहकार्य आणि त्या सर्वच दीपक दादा फाळके नक्कीच दीपक दादा फाळके यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. लाईव्हची संपूर्ण टीम नक्कीच प्रेक्षेपण करताना पाहायला भेटत आहेत. त्याचप्रमाणे विलासदादा सकपाल यांचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. विलासदादा नक्कीच, त्यानंतर जगतदादा सकपाल यांचा सुद्धा सन्मान. विघ्नेश जाधव करा, आपल्या शुभ हस्ते करा, असं काही नाहीये. नक्कीच सर्व पाहुण्यांचे मनस्वी हार्दिक स्वागत.
नक्कीच समालोचकांच्या मनामध्ये काय चालू असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे. परंतु नक्कीच सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. त्यानंतर जगन सकपाल यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या विघ्नेश जाधव या जगन सकपाल यांचा सुद्धा सन्मान करा. नक्कीच आणि आज जगन्नाथ यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच सर्वच पाहुण्यांच्या या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. ही स्पर्धा काही महत्वाच्या मॅचेस मध्ये येऊन पोहोचले. कालकानावला क्रिकेट संघ पलचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आणि नक्कीच उमेश महाराज मोरे माझे उपसरपंच पलचीचे ते सुद्धा अक्षरशः गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत विघ्नेश जाधव त्यानंतर इतर काही मंडळी आहेत. सकाराम ताते असतील बरीचशी मंडळी गावावरून सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. आज नरेंद्र जाधव यांनी नक्कीच ज्याने विशेष मेहनत घेतली त्याचा सुद्धा नाव उल्लेख करावा लागेल. सर्वांची मेहनत आहे. सर्वांचाच मनस्वी हार्दिक स्वागत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. 25 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल आणि या मॅच मध्ये अजूनही 15ची गरज. ओलोवा फुल टॉस एक स्ट्राइक वर कडे बॉल चालला. फिल्डर फार वेगाने मात्र त्याचा वाक्या बाहेर आलाय चौकार. अकरा धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी आपण अजून एक सन्मान करतोय. आदरणीय अमित दादा जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या प्रणयजी कदम यांच्या शुभ हस्ते अमित दादा जाधव यांचा सन्मान आपण करतोय. या अमित दादा, कारण की संध्याकाळच्या सर मध्ये टायमिंग नाही भेटणार पण आपण लवकर. रवींद्र दादा या, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान बाकी आहे. 17 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता होती. मला वाटतं 16 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. राऊंड राईट राऊंड चला, सन्मान केला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनल लेगच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केलेला आहे. मला वाटतं मॅच मधली औपचारिकता बाकी असेल, परंतु जर का संघाने म्हटलं तर हा संघ अजूनही मॅच जिंकू शकतो. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवणं खूप गरजेचं आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत आपण सामने पाहिले, त्या सामन्यामध्ये मला वाटतं आणि हा सुद्धा सुरेख चेंडू होता. लेग कट केलेला चेंडू. बॅट्समनला काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडू होतोय. संघाची धावसंख्या होते 31. चौथा चेंडू 9 धावांची आवश्यकता. थँक्यू. राईट एक सन्मान केला जातो या ठिकाणी. चेंडू विशेष जातो सन्मान काळू कॉर्नरच्या दिशेने. झेल होतं का पाहूया. हो सुरेख झेल टिपलेला आहे. सुरेख झेल टिपलेला आहे. मला वाटतं एका हाताने झेल टिपलाय. सर या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय. आदरणीय अमित दादा जाधव आणि रवींद्र दादा सकपाल यांचा सुद्धा सन्मान. विघ्नेश जाधव या, आपल्या शुभ हस्ते करा. विघ्नेश जाधव, नक्कीच विघ्नेश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. नक्कीच विशेष सन्मान ओमकार क्रूज ट्रॅव्हल्सचे मॅनेजर. नक्कीच 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 विघ्नेश जाधव यांच्या शुभ हस्ते रवींद्र सकपाल सकपाल यांचा. दरम्यान आपला सत्कार सन्मान चालू आहे. सुरेश नक्कीच मोरे. या ठिकाणी अजून 2 महत्वाचे सन्मान आहेत. आदरणीय ॲडव्होकेट बाबू शिंदे यांचा विशेष सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य प्राप्त झाले आणि सातत्याने प्रणय कदम यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात. असे भास्करजी शिंदे साहेब यांचा विशेष सन्मान. या दीपकजी फालके या, आपल्या मला शुभ वाटतं हस्ते. हा दणदणीत खणखणी षटकार. दीपकजी फालके या, आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर त्यानंतर आदरणीय जगनदादा या, आपल्या शुभ हस्ते पण बाबू शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच सर्वच पाहुणे आज पलचील असेल.
नक्कीच प्रणय कदम यांच्यावर विशेष प्रेम आहे. नक्कीच त्यानंतर या जगन दादा आपल्या शुभ असते ऍडव्होकेट बाबू शिंदे यांचा सन्मान. बारा जगन दादा. चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मला वाटतं सूरज मोरे मला वाटतं हे सन्मान चिन्ह नक्कीच. देत आहेत. एक औपचारिकता राहिली सामन्यामध्ये. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच उद्योजक बाबू शिंदे यांचा सन्मान जगन सकपाल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच सर्वच पाहुणे या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटत आहेत. आज पाहुण्यांची मांदी आली आपल्याला पाहायला भेटते. धन्यवाद साहेब. आणि असंच प्रेम आमच्या मंडळावर आपण सातत्याने ठेवावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचे आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बाबा पंचांनी हात वर केलेत आणि मला वाटतं 6 धावा. बाई वाड्यावर या. फलंदाजांना एक विनंती आहे. खरोखर सुंदर अशी फलंदाजी केल्याने आपल्या संघाला विजेते केलेलं आहे. खरोखर एक चांगली फलंदाजी म्हणाला की सामना चेस करताना सुद्धा त्याने तो चेस केला.